नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे आता राघव आणि सिंधू हे दोघे पिकनिकला बाहेर जात असतात। त्याच वेळेला राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, आपण दोघेही जरा जाऊन येऊया। ही ऑफिसरची सगळ्यात मोठी ट्रिप आहे आणि त्यासाठी तुलाही घेऊन जावं लागेल, कारण तिथे बायको हवे आहे। त्यावर राघवला सिंधू म्हणत असते, आधीच माझ्या कॉलेजच्या खूप सुट्ट्या झाल्या आहेत, त्यामुळे मला जमणार नाही। राघव सिंधूला समजवतो आणि म्हणतो, काळजी करू नकोस, कॉलेजचं काय, आपण लगेच येऊयात, नाहीत होणार सुट्ट्या। सिंधू त्यावर राघवला म्हणते, घरातल्यांना काय समजवायचं, तुम्ही मागच्या वेळेला मला ते पेंडन आणलं होतं, ते किती तमाशा झाला होता। त्यावर राघव म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी घरातल्यांशी बोलतो आणि घरातले नाही ऐकले तर डायरेक्ट आपण जाऊयात। त्यावर सिंधू म्हणते, हे काय राघव सर, काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का। त्यावर राघव पुढे जाऊन सिंधूला म्हणत असतो, झालं ना आता। त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो, आपण जाणार आहोत। सिंधू राघवला म्हणत असते, मधुताईंना सांगा आपण ऑफिशियल ट्रिपला जाणार आहोत, नाहीतर त्यांना पण वेगळंच काहीतरी वाटायचं। मधुला काय वाटतं आणि काय नाही याचा विचार आता मी करणार नाही, असं राघव सिंधूला म्हणत असतो। त्यावर सिंधू म्हणत असते, ठीक आहे, तसं असेल तर आपण जाऊया, पण तुम्ही घरच्यांशी बोलून घ्या, असं आता सिंधू राघवला सांगते। आणि इकडे राघवने बुड्डी के बाल आणलेले असतात। आता इथे बुड्डी के बाल असतात ते सिंधू खात असते, तिला खूपच आवडत असतात। राघव आता खूप खुश असतो, कारण सिंधू त्याच्यासोबत पिकनिकला येणार असते। सिंधूचं लक्ष नसतं, सिंधू खाण्यामध्ये मग्न असते, पण राघव हळूच तिकडून बघत असतो आणि म्हणत असतो, खरंच ही आपली पहिली अॅनिव्हर्सरी आपल्या काहीतरी नात्यामध्ये घेऊन येणार आहे। आता राघव मनातल्या मनात उभं राहून म्हणत असतो। आता राघवला हनीमूनला जायची खूपच घाई झालेली असते आणि तो सगळ्यांना सांगायचं ठरवतो, म्हणून तो बाहेर येतो आणि त्याच वेळेला डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात। तिथे आता राघव येतो आणि राघव तिथे आल्यानंतर बोलत असतो की मला जरा महत्वाचं बोलायचं आहे। त्याच वेळेला रत्नाकर विचारतो, सिंधूची तब्येत ठीक तरी आहे ना। त्यावर आता राघव म्हणतो, हो सिंधूची तब्येत ठीक आहे, खरं तर आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की आमची ट्रिप जात आहे आणि त्या ट्रिपमध्ये बायकोला सुद्धा घेऊन जायचं आहे आणि म्हणूनच मी सिंधूला घेऊन बाहेर चाललेलो आहे। त्यावर रत्नाकर काळजी वाटत असते आणि तो म्हणत असतो की सिंधूला बरं नाहीये, तू सिंधूला कसा घेऊन जाणार आहेस। त्यावर राघव आता सांगू लागतो की सिंधूला बरं वाटते, तिला मी घेऊन जातो, काळजी करू नका। इथे राजश्री सुद्धा खूप खुश असते, कारण लग्नानंतर राघव आणि सिंधू कधीही बाहेर फिरायला गेलेले नसतात आणि ते इथे मात्र आता फिरायला जाणार असल्यामुळे राजश्री खूपच खुश असते। इथे मधू मात्र मध्ये बोलायला सुरुवात करते। मधू म्हणते, बरोबर, आता सिंधूला बाहेर फिरायला जायचंय म्हणल्यावर ती बरीच असणार, नाही तर बाकी काय सांगा, लगेच नाटक करत बसते। त्यावर राघव म्हणतो, सिंधू फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बरोबर येते। त्यानंतर राजश्री म्हणत असते, कशाला ग मधू तू सारखी मध्ये मध्ये बोलतेस, त्यांना जायचं आहे ना, मग जाऊ दे, सिंधू त्याची बायको आहे आणि त्याला बायकोला कुठे घेऊन जायचंय ते जाऊ दे, तू सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस। तितक्यातच सिंधू तिथे येते आणि मधू सिंधूला म्हणते, आम्हाला माहित आहे तुम्ही फिरायला चाललेला आहात। त्यानंतर सिंधू राघवला म्हणते, राघव सर, तुम्ही सांगितलंच नाहीत का, आपण ऑफिशियल ट्रिपला चाललेलो आहेत, बाकी आपण कुठेही चाललेलो नाही, हे स्पष्टपणे तुम्ही सांगून टाका। मधू म्हणते, ही फक्त नाटकं आहेत, मला माहित आहे, कारण माझा पण एक मित्र तुमच्याच ह्याच्यामध्ये आहे, पण तो मला काही बोलला नाही की ट्रिपला जाणार आहे म्हणून, मग तुम्ही कसं बोलताय। त्यावर राघव म्हणतो, तो दुसऱ्या पोलीस स्टेशनला असेल, फक्त आमच्या पोलीस स्टेशनची ट्रिप जाणार आहे आणि त्यामुळे मी सिंधूला आता घेऊन जाणार आहे, असं राघव स्पष्टपणे सांगत असतो। मधूला मात्र खूप राग येत असतो, म्हणूनच मधू मध्ये मध्ये बोलत असते। त्यावर रुक्मिणी म्हणते, तू तर सिंधूला घेऊन जातोय, पण तिला बरं वाटतंय का। त्यावर सिंधू म्हणते, हो मला बरं वाटतंय आणि म्हणूनच आम्ही जातो आहे, आणि तसंही राघव सरांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे, त्याची परतफेड करायची वेळ आली आहे। त्यावर मधू म्हणते, म्हणजे तुझं चाललंय तरी काय। सिंधू म्हणते, कोणाचा गैरसमज व्हायला नको म्हणून स्पष्टपणे सांगते।
राघव सरांनी माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केलेलं आहे, मग आता मी त्यांच्यासाठी एवढं तरी करू शकते. आता राघव सरांना माझी गरज आहे, तरीही मी राघव सरांसाठी कुठेही जायला तयार आहे, असं सिंधू मधूला देखील सांगत असते. आता रुक्मिणी म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे ना तर जा. त्यानंतर राजश्री असं म्हणत असते, तुम्ही जाताना खायला घेऊन जा, मी तुमच्यासाठी काहीतरी छान असं खायला करून देते. त्यावर रुक्मिणी म्हणत असते, अगं ते लहान नाहीत राहिलेले, तू पण काहीतरीच बोलते. त्यानंतर रुक्मिणी जे असते ती सिंधू आणि राघवला, तुम्ही दोघं पण जाताय तर जाताना मधूला पण घेऊन जा ना, बिचारी एकटीच असते, ती पण बरेच दिवस झाले कुठे गेली नाही. त्यावर राघव म्हणतो, काकू नाही, मी कोणालाही घेऊन जाऊ शकत नाही, तिथे फक्त बायकोलाच घेऊन जायचं आहे, त्यामुळे मी सिंधूला नेणार आहे. मधू चल आपण जाऊयात. आता राघव आणि सिंधू हे दोघेही बाहेर पडतात. राघव आणि सिंधू गाडीने चाललेले असतात आणि त्याच वेळेला राघव म्हणतो, कसला भारी नजारा आहे ना. त्यावर सिंधू राघवला म्हणते, मी ह्याच्या आधी पण हे पाहिलं होतं, खरंच खूप छान वाटतंय. आता इथे मात्र एक ड्रायव्हर असतो, तो राघव आणि सिंधूशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो, इथलं वातावरण हे असंच असतं, मस्त थंड, कारण इथे फक्त कपल्स येतात. असं जेव्हा ड्रायव्हर म्हणतो तेव्हा सिंधू मात्र इथे म्हणते, काय म्हणालात तुम्ही, आम्ही काय हनीमूनला चाललेलो नाही, आम्ही एका ऑफिशियल ट्रिपला चाललेलो आहोत. राघव सर तुम्ही काहीतरी बोला ना, ते काहीतरी बोलतायत. त्यावर राघव सिंधूला म्हणतो, आपल्याला माहिती ना आपण ऑफिशियल ट्रिपला चाललेलो आहोत ते, मग कशाला कोणाला सांगत बसायचंय, तू पण ना गप बस ना सिंधू. पण इथे ड्रायव्हर सुद्धा सिंधूची मजा घेत असतो आणि म्हणतो की हे मला माहित आहे की हे फक्त बोलायला ऑफिशियल ट्रिपला जात आहे, सर बोलतायत त्यावरून समजतंय. त्यावर सिंधू राघवला म्हणते, सर हे थोडंसं अतिफार होतंय, जरा तुम्ही काहीतरी बोला तरी. राघवला यावर हसू येतं, कारण त्याने खरं तर हनीमूनचाच प्लॅन केलेला असतो. सिंधू त्यानंतर राघवला म्हणते, तुमच्या बाकी स्टाफला फोन करा ना, ते सगळेजण कुठं राहिले, तुम्ही तर त्याबद्दल काहीच बोलत नाही. राघव म्हणतो, ते येतायत ना, आपण आपलं जाऊयात, बरं वाटतंय ना. आणि त्यानंतर विषय बदली करायचा म्हणून राघव सिंधूला सांगत असतो, ते बघ ना किती छान आहे ना वातावरण, बाहेर किती मोठा डोंगर आहे. आणि असं बोलून तो मुद्दामून सिंधूचा विषय बदली करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला सिंधू मात्र राघवला अनेक प्रश्न विचारते. त्यानंतर सिंधू आणि राघव छान आनंदाने आता हनीमूनला चाललेले असतात आणि तो ड्रायव्हर देखील मुद्दामून सिंधूची मजा घेत असतो आणि त्याला माहित असतं हा जो राघव आहे तो सिंधूला हनीमूनलाच घेऊन चाललाय, पण तो मुद्दामून आपल्या बायकोला सांगत नाहीये. हे आता ड्रायव्हरला सुद्धा कळलेलं असतं आणि आता सिंधू आणि राघव हे हनीमूनच्या ठिकाणी त्या रेस्टॉरंटवर येऊन पोहोचतात. राघव सिंधूला सांगतो, तू इथे बस, तोपर्यंत मी बाकी फॉर्मॅलिटी कंप्लीट करून येतो. आणि असं बोलून राघव तिकडून निघून जातो. सिंधू रूम मध्ये एकटीच बसलेली असते आणि तितक्यातच तिथे एक वेटर येतो आणि तो सिंधूला म्हणत असतो, तुमच्यासाठी हा ज्यूस आणलेला आहे, तुम्ही पिणार का. त्यावर सिंधू म्हणत असते, ते पुणे क्वार्टर्स वरून गेट टुगेदरला काही माणसं आलेली आहेत ना, ती कुठे थांबलेले आहेत, काही माहितीये का. त्यावर तो वेटर सांगत असतो, इथे कोणीच आलेलं नाहीये आणि ते पुण्यात असतील ना, इथे कसे असतील. त्यावर सिंधू म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, त्यांचं गेट टुगेदर तर इथेच आहे म्हणून तर आम्ही आलेलो आहे. त्यावर तो वेटर म्हणतो, तुमचा गैरसमज होतो, इथे असलं कसलंच बुकिंग केलं जात नाही, इथे फक्त हनीमून पॅकेजेस जास्त असतात, असं तो सिंधूला म्हणत असतो. सिंधू म्हणते, जाऊ दे, तुम्हाला काहीच समजत नाही. तितक्यातच राघव तिथे येतो. राघवने आता वेटरचं बोलणं ऐकलेलं असतं. राघव त्या वेटरला म्हणतो, बस झालं आता आम्हाला. तो त्या वेटरच्या हातामध्ये पैसे देतो आणि त्याला तिथून निघून जायला सांगतो. वेटर तिथून जात असताना राघवला हॅप्पी हनीमून सुद्धा बोलतो आणि राघव दार लावून घेतो. आणि राघवला तर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, हे सिंधू आता ऐकलेलं तर नसेल ना, कारण सिंधू तिथंच असते आणि तो वेटर जाताना बोलून गेलेला असतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सिंधू चेंज करून बाहेर चाललेली असते, परंतु तेवढ्यातच तिला एक समोरून झुरळ येताना दिसतं. बाथरूम मध्ये झुरळ पाहून सिंधू धावत येते आणि राघवच्या अंगावर पडते. आता राघव आणि सिंधू दोघेही आता बेडवर पडतात आणि राघव सिंधूकडे पाहतच राहतो.
सिंधू राघवला म्हणत असते, सर काहीतरी करा. त्यावर राघव म्हणतो, काय करायचं आहे ते तरी सांग. त्यावर सिंधू राघवला म्हणते, सर तुम्हाला कळत नाहीये का, लवकर त्या झुरळाला घालवा, नाहीतर काय होईल, प्लीज प्लीज राघव सर. राघव आता उठतो तरीही सिंधू ओरडत असते आणि म्हणते, शी तिथे खूप मोठं झुरळ आहे. राघव सिंधूला म्हणतो, हो मला माहीत आहे, जरा थांब, बघतो मी जाऊन. पण सिंधू आता एवढी घाबरलेली असते की ते राघवला सुद्धा आतमध्ये पाठवत नाही. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.